नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. एटीएसने 3 बांगलादेशांना घेतले ताब्यात. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पारध पोलिसांची संयुक्त कारवाई. स्टोन क्रशर काम करीत असलेल्या 3 बांगलादेशांना नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवादी विरोधी पथकाने पारध पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी ताब्यात घेतलं असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की अंडवा तालुका भोकरदन येथील गट नंबर 381 मध्ये एका स्टोन क्रशरवर इमदाद हुसेन मुहम्मद उली अहमद उर्फ सिफॉन, वय वर्ष 26, व्यवसाय खडी क्रशर मजूर, राहणार हल्ली अंडवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ राहणार काबिल मियारबाडी, बीर नारायणपूर, थाना शेणबाग, तहसील काझीरखील, जिल्हा नोवाखली, बांगलादेश. 2 हुमायून कबीर मुहम्मद उली अहमद, वय वर्ष 40, व्यवसाय खडी क्रशर मजूर, राहणार हल्ली कुंभारी, अंडवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ राहणार काबिल मियारबाडी, बीर नारायणपूर, थाना शेणबाग, तहसील काझीरखील, जिल्हा नोवाखली, बांगलादेश. व 3 मानिक जैनुलाब्दीन खान, वय वर्ष 42, व्यवसाय खडी क्रशर मजूर, हल्ली राहणार कुंभारी, अंडवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ राहणार बेपारी मुन्शीकंदी, तहसील चारचांदा, थाना बेदरगंज, जिल्हा शौकीपूर, बांगलादेश. 3 बांगलादेशीय असल्याची गोपनीय माहिती दहशतविरोधी पथकाला मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक व पारध पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी आंध्रापाडा शिवारात गट क्रमांक 381 संशयित बांगलादेशी आरोपी हे बेकायदेशीररित्या कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला व अंडवा परिसरातील आंध्रापाडा शिवारातील गट क्रमांक 381 येथील खडी क्रशरवर मजुरी करून तेथेच वास्तव्य करताना मिळून आले. तरी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 3 मोबाईल हँडसेट तर भोकरदन एका जवळ तालुक्यातील कुंभारी ठाणे येथील एकाच पत्त्याचे 2 आधार कार्ड, पॅन कार्ड सापडले. तर भोकरदन येथील SBI बँकेचे पासबुक, नगदी रोख असा मिळून आलाय. असा 37,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात फिर्यादींवरून पारध पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी 3 जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहे. मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारध, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. दिनांक 27/12/2024 रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील API रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळालेली ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारध तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून अनवा शिवारातील गट क्रमांक 381 येथील खडी क्रशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिनापरवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिफॉन, वय 26 वर्ष, व्यवसाय खडी क्रशर मजूर, हल्ली मुकाम अनवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ रहिवासी काबिल मियारवाडी, बीर नारायणपूर, थाना शेणबाग, तहसील काझीरखीली, जिल्हा नोवाखली, बांगलादेश. तसेच आरोपी क्रमांक 2 हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद, वय 40 वर्ष, व्यवसाय खडी क्रशर, हल्ली मुकार कुंभारी, अनवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ ॲड्रेस काबिल मियारवाडी, बीर नारायणपूर, थाना शेणबाग, तहसील काझीरखीली, जिल्हा नोवाखली, बांगलादेश. तसेच आरोपी क्रमांक 3 मानिक जैनुलाब्दीन खान, वय 42 वर्ष, खडी व्यवसाय क्रशर मजूर, राहणार कुंभारी, अनवा तालुका भोकरदन, जिल्हा, मूळ रहिवासी बेपारी मुन्शीकंदी, तहसील चारचांद, थाना बेदरगंज, जिल्हा शौकीपूर हे मिळून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या
कागदपत्र मिळून आले नाहीत. तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले. तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी IMO ॲप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्यांचा तेथील कॉन्टॅक्टही मिळून आलेले आहेत. सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा रजिस्टर 257/2024 पारपत्र अधिनियम कलम 3 कलम 6 तसेच परकीय नागरिक आदेश 1948 कलम 3(1) विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 तसेच BNS ऍक्ट 3/5 प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. PCR घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले, केव्हापासून वास्तव्य आहे, त्यांचा उद्देश काय आहे याबद्दल तपास करणे बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.